तुमच्या साठी बोलल तेवढं कमीच आहे. जितकं योगदान तुम्हाला क्रिकेटसाठी देता येत आहे आणि या 56व्या वर्षात तुम्ही पदार्पण करत असताना खरखर तरुणाला लाजवेल असं एक व्यक्तिमत्व किरीट पाटील साहेबांच्या माध्यमातून रायगड बिग बॅशच्या या कमिटीचं आपण सदस्यत्व करत आहे. तर मॅचकडे बोलतोय पुन्हा एकदा सर्व क्रिकेट खेळाडूंचा, सर्व प्रेक्षकांचं. मी स्वतः अमोल एरंडकर स्वर पेन रायगड सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मॅचकडे बोलतोय जिथं अतिशय महत्त्वाचा सामना हा रंगला जाणार आहे, कारण याच्यातला विजेता संघ हा नॉकआउटसाठी क्वालिफाय होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा मॅच महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे जिंकायच्या इराद्याने आपण मैदानामध्ये उतरला असाल तर नक्कीच यश मात्र तुमच्या हातात आहे. कशा पद्धतीने खेळ तुम्ही तुमच्या माध्यमातून करताय, चांगल्या पद्धतीने गोलंदाजी, चांगल्या पद्धतीने फलंदाजी, चांगल्या कॅचेस, चांगली फिल्डिंग, ऑल ओव्हर रोल जर तुमच्या टीमकडून जर चांगला झाला तर मात्र विजयापासून तुम्हाला कोणी थांबवू शकणार नाही. पण तो क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. प्रत्येक गोष्ट ही भाकीत केली जात नाहीये आणि जरी भाकीत केलं तर ते चुकीचं ठरणार आहे. तर क्रिकेटमध्ये फक्त क्रिकेट हा असा एकच इव्हेंट आहे तिथं काहीही होऊ शकतं, परंतु ते लाईव्ह टेलिकास्ट लाईव्ह 24च्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांचा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम समालोचन कक्षाच्या माध्यमातून आम्ही नेहमीच करत असतो. समालोचन कक्षासमोर जे खेळाडू प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे की आपण थोडंसं बाजूला व्हायचं आहे. मॅचकडे बोलतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये उतरते ती ब्लास्टर संघाची. सलामीचं स्ट्रायकर फलंदाज आहे उलवेकर, ज्यांनी मगाच्या मॅच मध्ये सुंदर अशी फलंदाजी केली होती. समोर वायबी पाटील साहेबांना विनंती आहे की आपण इथं चर्चा करत असाल तर बाजूला व्हा. समोरचं आम्हाला दिसत नाहीये तर प्लीज कोऑपरेट. सगळ्यांना विनंती आहे की आपण बसून घ्या. चला मैदानाकडे घेऊन जाते सगळ्यांना. शेवटचा आणि अंतिम आजच्या दिवसातली ही मेगा फायनल, कारण या 4 संघांमधली सलामीचा षटक घेऊन येते. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, सन्मानजनक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू खेळला जातोय शॉर्ट पॉइंट आणि बरोबर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध हा चेंडू फेकला जातो. सुंदर आणि मिड द विकेट, परंतु ही पहिली विकेट पंचांचा बोट वरती आणि ही सुसाईड विकेट म्हणावी लागेल. काही घाई करण्याची आवश्यकता नव्हती. पहिल्या चेंडूवरती चांगला चेंडू स्टिअर केला होता, चांगल्या गली पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू कार्पेटचे सहारे खेळून काढला होता, परंतु अति घाई संकटात नाही. मात्र उलवेकरांना मात्र या संकटाचा सामना करावा लागतो आणि उलवेकर जात आहेत बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे मास्टर. बाद होऊन परत ते सोनार म्हणजे दिगोडे संघ मात्र या शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये थोडीशी मजबूत पकड करतोय, कारण ज्या उलवेकरने मकाच्या सामन्यामध्ये सुंदर फलंदाजी, चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली होती, ते उलवेकर मात्र एका धाबेवरून तो थोडासा नाराज होऊन बॅक टू द पॅव्हिलियन होत आहेत. त्यामुळे दिगोडे संघाचे होप्स मात्र नक्की वाढलेले असतील. परंतु क्रिकेट आहे, शेवटच्या चेंडूपर्यंत काही होऊ शकतो, कारण ऑपोजिशन संघाला कमी लेखण्याची जर तुम्ही चूक केली तर ती चूक मात्र तुम्हाला नक्की मागात पडू शकते. बघूया पुढचा फलंदाज. सलामीला 1 येतोय लालचंद ना, लालचंद. क्या बात आहे, जबरदस्त स्विंग म्हणावं लागेल. डावकरी हाताची ही गोलंदाजी. पहिले 2 चेंडू मात्र सुंदर असे टाकले होते. आफ्टर 50+ हे खेळाडू सलामीचा गोलंदाज आहेत ते संजय पाटील, मॅन फ्रॉम पनवेल पारगाव. म्हणजे पारगाव हे खेळाडूंचा भरणा असलेले म्हणजे सगळे व्यावसायिक, म्हणजे तुमचे 50+ असू द्यात, 40+ असू द्यात, 45+ असू द्यात किंवा ओपनचे खेळाडू असू द्यात, क्रिकेटची पंढरी आपल्याला म्हणावं लागेल. क्या बात आहे. आणि कॅच होण्याचा प्रयत्न परंतु नाही. नो मॅन्स लँडमध्ये हा चेंडू जातोय डीप लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करतोय, तोपर्यंत सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. एक धाव ही पूर्ण केली जाते आणि एका धावेने संघाचं धावफलक खाल्लं जाते. धावसंख्या होते पहिले षटक प्रगती पथावर असताना 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 2 धावा.
संजय पाटील सुंदर गोलंदाजी. क्या बात आहे. आता मात्र मोठा फटका, पण फटक्यामध्ये झटका आणि फटक्यामध्ये मात्र झटका मिळतोय तो नक्कीच. प्रकाश जातात बॅक टू द पॅव्हिलियन. स्वस्त्यावरती बाद होते होती, परंतु प्रकाशवती संघनायकाने जबाबदारी दिली होती, परंतु ती जबाबदारी थोडसा मिसअंडरस्टँडिंगला अक्रॉस द लाईन लॉफ्टेड हिट करण्याचा प्रयत्न होता, पण मिड विकेटचा क्षेत्ररक्षक सुंदर असा कॅच पकडला जातोय आणि डकावरती आउट होऊन प्रकाश जातो बॅक टू द पॅव्हिलियन. आता संपूर्ण जबाबदारी असणाऱ्या 02 नंबरची जर्सी परिधान केलेले शरद मॅन फ्रॉम भेंडकर या ग्राउंडचे सर्वात सर्वी म्हणावे लागेल. अकॅडमी चालवतात. शांत आणि संयमीपणा त्यांच्यामध्ये भरपूर आहे. शिस्तीला खूप प्राधान्य देतात. जास्तीत जास्त खेळावरती कॉन्सन्ट्रेशन असतो शरद. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही स्वतःला सिद्ध करायचं असेल, स्वतःचा आत्मविश्वास तुमचा दांडगा पाहिजे, स्वतःवरती विश्वास पाहिजे, तर तुम्ही काहीतरी करू शकता. ते मात्र शरदच्या माध्यमातून वेळोवेळी आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू संजय मॅन फ्रॉम पारगाव लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. सरळ खेळण्याचा हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू खेळला जातो. ह्या डीप लॉंगाच्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय कार्पेटच्या सहारे. सुंदर क्षेत्ररक्षण किरण कुठले क्षेत्ररक्षक तिथे आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. एका धाब्याने भर पडली जाते. संघाची धावसंख्या 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 3 धावा, म्हणजे अतिशय बेसुमार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. परंतु पहिलं हे निर्णायक षटक असतं. पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त विकेट घेण्याचा प्रयत्न ऑपोजिशन संघाचा असतो, परंतु तो प्रयत्न मात्र हाणून पाडण्याची गजमित्र असते. मोठा फटका आणि या फटकामध्ये मात्र डीप लॉंग ऑन क्षेत्ररक्षकाच्या वरना गेलेला शरद ब्रँडेड फटका. चेंडू सीमा पार षटकार. तुम्ही क्रिकेट खेळता तर फुटवर्क तुमचा झाला नाही तर तुम्ही चांगले स्ट्रोक खेळू शकत नाही. फुटवर्क बरोबर खेळला, स्टेप आउट झाला नाही, डीप लॉंग ऑन आणि डीप लॉंग ऑफच्या बरोबर वरून हा चेंडू सीमापार 6 धाब्यांसाठी आणि या 6 धावसंख्येने एक संघाला चांगला धावसंख्येमध्ये सुस्थितीमध्ये नेऊन पोहोचतोय. 9 या अंकावरती दुहेरी धावसंख्या गाठण्यामध्ये जरी अपयशी ठरला, परंतु आता शरदची विकेट ही अतिशय महत्त्वाची असणार आहे ते सन सिटी ब्लास्टर्स संघासाठी, कारण अजून 5 षटक शेष आहेत. 2 विकेट गेले आहेत, परंतु अंडर प्रेशरमध्ये न खेळता, कारण टेनिस क्रिकेट हा मर्यादित सामन्यांचा खेळ असतो, याच्यामध्ये थोडीशी रिक्स ही सुद्धा घेतली पाहिजे, कारण बिगर रिक्स तुम्ही खेळ करू शकत नाही. ती रिक्स मात्र शरद यांनी घेतली आणि बरोबर डीप लॉंगाच्या मरून एक जबरदस्त षटकार मारला होता. आता स्ट्राईक रोटेट करतायत ते लालचंद, ज्याने मगाशी सुंदर अशा 2 कॅच पकडल्या होत्या डीप लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. तेच लालचंद स्ट्राईक एंडला आहेत. आता शरद आणि लांछन यांनी सांघिक जबाबदारी मात्र स्वतःच्या खांद्यावरती घेऊन संघाला सुस्थितीमध्ये न्यायची आवश्यकता आहे. आउटफील्ड फास्ट आहे, फलंदाजीला पोषक असं वातावरण या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कैलास मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू बराचसा हवेमध्ये आणि झेल होते का बघूया. आणि हा मला वाटतंय सोन्या गायकवाड ही चूक करणार नाहीये आणि हा झेल पकडला जातोय आणि लालचंद बॅक टू द पॅव्हिलियन.
प्रयत्न लालचेल यांचा, कारण बरोबर आहे मर्यादित षटकांचे सामने 6 षटकांचा सामना आहे, त्यामुळे मोठे फटके एखादा चुकीचा जर चेंडू पडला आणि त्या चेंडूवरती चौकार किंवा षटकार आला तर धावसंख्याला थोडीशी गती मिळू शकते, परंतु उंचाई जास्त आणि लांबी कमी अशा पद्धतीने जो स्ट्रोक होता आणि रायगडचा स्टार 40+ स्टार खेळाडू सोन्या गायकवाड. मित्रांनो, सचिन तेंडुलकरला उगाच क्रिकेटचा देव म्हटलं जात नाही, कारण शांत संयमीपणा आणि पंचांनी दिलेल्या निर्णयाला कधी चॅलेंज केले नाहीये. दिलेला निर्णय तो योग्य असो अयोग्य असो, पंचांनी बोट उचल केला तर तेंडुलकर सर स्वतः बाहेर पडायचे. पण आताची यंग स्टार आपण बघतोय, पंचांनी दिलेले निर्णय पंचांकडे बघून 2-4 असे अपशब्द काढायचे. पण मित्रांनो, तो तुम्ही क्रिकेटला तुम्ही स्वतःला मागे नेताय, त्यामुळे डिसिप्लिन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट. सुंदर चेंडू. शरद मात्र थोडासा अंडर प्रेशराईज आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु शरदवरती पूर्णपणे भिस्त असणारे, जबाबदारी असणारे या मॅचमध्ये नॉकआउटमध्ये जर तुम्हाला प्रवेश करायचा असेल तर मोठी इनिंग शरदला खेळावी लागेल. संघाला 60 ते 65च्या पर्यंत संघाला सुस्थितीमध्ये न्यावं लागेल. त्यामुळे शेवटच्या षटकापर्यंत शरद क्रीजवरती थांबला तर मॅचमध्ये आपल्या सनसीटला निश्चितच आपल्याला चांगला कमबॅक करू शकतो. सुंदर गोलंदाजी. कैलास पोरजी मोठा शॉट अंपूल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू खेळला जातो डीप वाईड्स लॉंगांच्या क्षेत्रामध्ये. हा चेंडू फील्ड केला जातो. कार्पेटच्या सहारे चेंडूची उचल केली जाते. म्युच्युअल अंडरस्टँडिंग मध्ये ही धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेने संघाचं धावफलक घाललं जात आहे. 3 विकेटच्या मोबदल्याने आता धावसंख्या ही दुहेरी अंकामध्ये जाऊन पोहोचते 10 धावा. पूर्णपणे थोडंसं प्रेशराईज केलं आहे ते सोन्या गायकवाड यांच्या दिगोडे संघाने सन सिटी ब्लास्टर संघाला, परंतु अजून सुद्धा 4 षटकं शेष आहेत. त्यामुळे 24 चेंडूच्या सामन्यामध्ये नक्कीच काही होऊ शकतो. सन्मान केलेला आहे चेंडूला. 1 धावेने शॉर्ट पॉइंट आणि बरोबर मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू फील्ड केला जातोय. शॉर्ट कव्हरच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू फील्ड केला जातो. 1 धावेने भर पडली जाते. डबल एका फलकावरती लागला जातोय. शेवटचा आजच्या लीग स्पर्धेचा शेवटचा सामना. संपूर्ण दिवसभरामध्ये 4 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. आजच्या वन सोल्युशन, जय माता दे दिगोडे, सन सिटी ब्लास्टर, देवांस वॉरियर्स आणि 11 स्टार कर्जत 4 संघांनी सुंदर क्रिकेट एन्जॉय केलं. आफ्टर 40+ यू हॅव टू ओनली एन्जॉय. फक्त तुम्हाला क्रिकेट हा एन्जॉय करायचा आहे. यावेळी आपल्याला कुठला अवॉर्ड कुठला रिवॉर्ड मिळणार नाहीये. फक्त शरीरयष्टी सावध. लोवर फुलटो चेंडू आणि पुन्हा एकदा कॅच आणि आता मात्र कॅच. सोन्याने केलेली चूक मात्र बघूया, कारण ज्याने मगाच्या षटकामध्ये उत्तुंग असा मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये षटका मारला होता तोच शरदची कॅच मात्र सोन्या सोडतोय. ही चूक मात्र जय माता दी दिगोडे संघाला अडचणीमध्ये आणते का बघूया. त्यामुळे आता मिळालेल्या संधीचं सोनं मात्र शरदला या मॅचमध्ये करणं गरजेचं असणार आहे. संघाची धावसंख्या दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 12 धावा. शॉर्ट आर्म पुल त्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सोन्या आज चेंडूने ठरवलेले दिसतंय का प्रत्येक शॉर्ट सिलेक्शन सुद्धा बघा कशा. आतापर्यंत सोन्याकडे 5 चेंडू गेले, त्याच्याबद्दल 1 कॅच पकडला, 1 कॅच सोडला आणि चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. सोन्या गायकवाड हा सुद्धा एक शांत आणि संयमी खेळाडू आहे. मित्रांनो, तुमचं नाव उगाच होत नाहीये. तुमच्या अंगी जे असलेले गुण, एक्स्ट्रा एक्साइटमेंट जर तुम्ही मैदानावरती दाखवलीत स्वतःला समाधान वाटेल, पण जेव्हा आपले प्रेक्षक किंवा जेव्हा आपले समर्थक जेव्हा बघायला येतात त्यावेळी कुठेतरी आपण कमी पडतो. त्यामुळे क्रिकेटमध्ये जेवढं शिस्तीचं पालन कराल, जेवढं शांत आणि संयमाने क्रिकेट तुम्ही खेळाल, तेव्हा त्याच्या माध्यमातून एक चांगला क्रिकेटर म्हणून तुम्ही संपूर्ण रायगडमध्ये तुमचं नाव करू शकताय. तर आता तिसरं षटक घेऊन येतोय तो स्वतः रायगडचा स्टार खेळाडू, 40+ स्टार खेळाडू सोन्या गायकवाड, ज्याचं ठाणे जिल्हा, ठाणे, पुणे, कोल्हापूर बऱ्याच जिल्ह्यामध्ये ज्याने स्वतःच्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे तो सोन्या गायकवाड. आणि त्यांचे समर्थक सांगतायत की आताच अलीकडे झालेल्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज, पुणे येथे झालेल्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज त्यांनी पटकवलं. म्हणजे रायगडचं नाव सुद्धा बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जाऊन करणं ही सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे. ही सोन्याच्या माध्यमातून नक्कीच संपूर्ण रायगडवासियांनी त्याचं कौतुक केलं पाहिजे. ही गोष्ट सुद्धा सर्व रायगडवासियांनी समजली पाहिजे. तर मॅचकडे बोलतोय पुन्हा एकदा सोन्या. 333 हलकासा टॅप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू खेळला जातो शॉर्ट पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. हा चेंडू वन हँड गॅदर खेळला जात आहे. 1 धाव
मिळते ती सन सिटी ब्लास्टर संघाला आणि संघाची धावसंख्या ती षटक प्रगतीपथावर असताना 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 14 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. 6.46च्या सरासरीने या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा चेंडू शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू होता आणि हा बरोबर डीप एक्स्ट्रा कव्हर दोन्ही क्षेत्ररक्षकांना हुलकावणी देऊन चेंडू हा सीमा पार 4 धावेंसाठी चौकार. इन स्विंग करण्याचा प्रयत्न सोन्याचा कुठेतरी थोडासा फर्स्ट शॉर्ट पिच चेंडू टाकला होता. शरद शांत आणि संयमी जास्तीत जास्त फलंदाजीवर कॉन्सन्ट्रेशन करणार हा फलंदाज. पुन्हा एकदा हलकासा टॅप करतोय. टच अँड पुश करण्याचा प्रयत्न होता. चेंडू खेळला जातो शॉर्ट गळीच्या क्षेत्ररक्षकाला चेंडू हुलकावून देऊन डीप पॉईंटच्या क्षेत्रामध्ये, परंतु हा पुन्हा एकदा थोडंसं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. तोपर्यंत म्युच्युअल अंडरस्टँडिंगनी चांगली रनिंग बिटवीन द विकेटनी या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि तिसरं षटक प्रगतीपथावर असताना सन सिटी ब्लास्टर संघाची धावसंख्या होती ती 20. शरद खेळतं 1 षटकार 1 चौकारच्या सहाय्याने 6 चेंडूमध्ये 14 धावाची एक जबरदस्त इम्पॉर्टंट इनिंग शरदाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. अजून 3 षटकं शेष आहेत. त्यामुळे आपल्या संघाला चांगल्या सुस्थितीमध्ये न्यायचं असेल तर शेवटच्या चेंडूपर्यंत शरदला क्रीजवरती उभं राहणं हे अतिशय गरजेचं असणार आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू सोन्या. पुन्हा एकदा थोडीशी मिसअंडरस्टँडिंग होते. यष्टीरक्षक पंचांचा इशारा येतोय. बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव पूर्ण केली जात आहे. चोरटी धाव म्हणावी लागेल. म्हणजे 40+ 50+ खेळाडू सुद्धा चोरट्या धावा घेऊ शकतात. हा आदर्श आहे. पण याचा ऑल क्रेडिट गोज टू बिग बॅश कमिटी. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न फसला जातोय. बॅटची इनर एज लागून दुसरी धाव घेते का बघा. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि दोन्ही फलंदाजामध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंग सुद्धा चांगले आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा 2 धावसंख्येने संघ जाऊन पोहोचतोय 23 या अंकावरती. 3 षटकं संपलेली आहेत. सॉरी 1 चेंडू बाकी आहे. 8.12ची सरासरी प्रति षटकामागे प्रति चेंडूमागे आपल्याला पाहायला मिळते. परंतु जी आतषबाजी व्हायला पाहिजे होती पहिल्या 2 षटकामध्ये चौकार षटकांचे उलवेकर असतील किंवा अजून त्यांचे संघ सहकार्य असतील थोडेसे अंडर प्रेशर फलंदाजी त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली. आणि उलवेकरानंतर सुसाईड विकेट ही आत्महत्या विकेट म्हटली जाते क्रिकेटमध्ये. कारण म्युच्युअल अंडरस्टँडिंग मगाच्यामध्ये दोघांमध्ये अंडरस्टँडिंग झालं नाही आहे. त्यामुळे ती विकेट मला वाटतं सन सिटी ब्लास्टर संघाला हलकासा टच अँड पुश करण्याचा प्रयत्न, पण तो शॉर्ट गली आणि पॉईंटच्या मधोमध हा चेंडू फील्ड केला जातोय. एका धावेने भर पडली जाते. एका धावेने सन सिटी ब्लास्टर संघाची धावसंख्या होते. पंचांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. ऑफिशियली ड्रिंक ब्रेक्स मैदानामध्ये जायचं आहे. तीन षटकं शेष संपलेल्या. 3 षटकं शेष म्हणजे 18 चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. 24 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. म्हणजे 8-24 8ची सरासरी मात्र सन सिटी ब्लास्टर संघ या मॅचमध्ये करतोय. ही मॅच अतिशय महत्त्वाची आहे. जेवढ्या जास्त धावा तेवढा जास्त सामना रोमहर्षक पाहायला मिळणार आहे. संध्याकाळचा सत्र आपल्याला या भेंडकलच्या या ऐतिहासिक मैदानावरती, कारण इतिहास याच मैदानावरती अण्णा गावडे साहेब होणं घडणार आहे. इतिहास याच मैदानावरती घडणार आहे. पण बघूया शेवटच्या 17 रविवारमध्ये कोण होणार चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. या मास्टर बिग बॅश स्पर्धेचा या प्रथम क्रमांकाने ही सुवर्ण ट्रॉफीचा हकदार कोण ठरतो. कारण ही स्पर्धा महाराष्ट्र टेनिस क्रिकेट आर्ट 40+च्या सुवर्ण हस्ताक्षराने लिहिली जाणारी ही स्पर्धा नक्कीच या स्पर्धेचं विशेष असणार आहे. लाईव्ह 24 मगाशी सांगितले की जवळजवळ 150 सबस्क्रायबर आहेत. 1.5 लाख सबस्क्रायबर आहेत या यूट्यूब चॅनलचं. म्हणजे किती मोठं यश म्हणावं लागेल. आणि क्लिअरिटी सुद्धा व्हॉइस सुद्धा सहज आणि सोप्या पद्धतीने कोणालाही डिस्टर्बन होणार अशा पद्धतीने चांगली व्हॉइस चांगली क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते. ती
ऑफिशियली ड्रिंक ब्रेक्स मैदानामध्ये जात आहे. या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांनी या बिग बॅशला सहकार्य केले त्यांनी संपूर्ण स्पर्धेसाठी चेंडू पुरवले असे योगेश शिंदे खोपोली, गुरुदत्ता ट्रान्सपोर्ट यांचं सुद्धा मनापासून स्वागत, मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही सुद्धा या स्पर्धेचा थोडेसे एक छोटेसे कुटुंब सदस्य झालात. चौथा षटक घेऊन येतो तो सत्यवान कोळी मॅन फ्रॉम दिघोडे. म्हणजे उरण तालुक्याचा क्रिकेट म्हटला तर दिघोडे आणि पारगाव याच्यामध्ये व्यावसायिक चांगला क्रिकेट खेळला जातो. सोनारी सुद्धा येथे सुद्धा चांगले खेळाडू आहेत. म्हणजे संपूर्ण उरण ही क्रिकेटची पंढरी मानली जाते, कारण दोन तालुक्यामध्ये आम्ही मान्य करतो, आम्ही सुद्धा पेनचे असले तरी तो व्यावसायिक क्रिकेट हा या दोन तालुक्यामध्ये जास्त आपल्याला खेळताना दिसला जातो. का चांगले खेळाडू या दोन तालुक्यामध्ये कारण सुपीक माती आहे या तालुक्यांची, जिथे चांगले चांगले मोठे दिग्गज खेळाडू तयार होतात. आमच्या पेन तालुक्यामध्ये कबड्डीची ही पंढरी मानली जाते. कबड्डीचे मोठमोठे खेळाडू म्हणजे महाराष्ट्र कबड्डी संघाचा कॅप्टन सुद्धा हा पेनचा होता, आशिष म्हात्रे. तर मॅचकडे बोलतोय. चौथं षटक घेऊन येतो तो कोळी साहेब यांच्या माध्यमातून पहिला चेंडू हा खेळला जातो. डीप मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू फील्ड केला जातो. एका धाब्याने भर पडली जाते. एका धाब्याने संघ जाऊन पोहोचतोय तो 25 अंकावरती. आणि या ग्राउंडचं विशेष म्हणजे हा ग्राउंड पूर्णपणे डेव्हलप करण्यासाठी संदीपदादा पाटील साहेबांचंही सुद्धा मोठं योगदान आहे. त्यांचं सुद्धा कौतुक करू तेवढं थोडं आहे, कारण प्रत्येकाची जबाबदारी ही त्या पद्धतीने ते करत असतात. दुसऱ्याने सांगणे आणि स्वतःने हिरिरीने सहभाग घेणे, स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी करून ती जबाबदारी पार पडणे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर मॅचकडे बोलतोय, तिथे सामना रंगला जातोय. आजच्या दिवसातला हा उपांत्य फेरीचा सामना असणार आहे, कारण याच्यानंतर अंतिम फेरीमध्ये म्हणजे नॉकआउट स्पर्धेमध्ये यातला विजेता संघ हा आगेकूच करणार आहे. बघूया, शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न होता, चेंडू खेळला जातोय. हा डीप स्क्वेअरच्या क्षेत्रामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण आणि सुंदर फेकी, एका धाव्याने भर पडली जाते. शरद अजून सुद्धा मैदानावरती पाय रोवून उभे आहेत. 8 चेंडूमध्ये 1 चौकार 1 षटकाच्या साने 15 धावांची इनिंग. आपली सांघिक जबाबदारी, वैयक्तिक जबाबदारी, संघासाठी बहुमूल्य जबाबदारी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 26 धावा या धावफलकामध्ये. मोठा फटका, चेंडू बराचसा हवेमध्ये जेल होते का बघा, टायमिंग स्ट्रोक होतंय. क्या बात आहे, जबरदस्त कॅच. प्रवीण तांडेल मॅन फ्रॉम सोनारी. म्हणजे मगाशी मी 3 गावांची नावं घेतली होती, दिघोडे, सोनारी आणि पारगाव. म्हणजे या गावामध्ये जो उगवतोय तो हिराच निघतोय. त्यामध्ये कोळशाच्या खाडीमध्ये जसा कोहिनूर हिरा निघतो, तसे या 3 गावामधून चांगले क्रिकेटर आहेत. भेंडकलमध्ये सुद्धा चांगले, संपूर्ण उरण तालुक्यामध्ये सगळ्या गावांमध्ये चांगले क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु रायगड टेनिसमध्ये बऱ्याच ठिकाणी असं दिघोड्याचा विश्वजीत ठाकूर असेल किंवा पारगावचा आकाश तारेकर असेल किंवा विशाल जितेकर असेल, पप्पू असेल, संदीप पाटील, असे बरेच मोठमोठी नावं रायगड टेनिसच्या क्रिकेटच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिली आहेत. आणि त्यांनी या तालुक्याचं नाव मात्र अजून अबाधित ठेवलेलं. ही सगळ्यात मोठी संपूर्ण उरणकरांना अभिमानाची गोष्ट असणार आहे. तर मॅचकडे बोलतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू हा बराचसा हवेमध्ये होता आणि डीप लॉंगाचे क्षेत्ररक्षक प्रशांत दादा तांडेल यांनी हा कॅच पकडला जातोय. महत्वाची विकेट जाते मैदानातून बाहेर. संघाची धावसंख्या 26, 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 26 धावा. पुन्हा एकदा हा चेंडू खेळला जातो. चेंडू वन बाऊ, चेंडू सीमा पार, 4 धाव्यांसाठी शरद ब्रांडेड फटका. तरी मात्र त्यांनी स्वतःच्या खांद्यावरती घेतलेली आहे. चांगली संघासाठी सांघिक जबाबदारी करतायत. आतापर्यंत 19 धावा त्यांच्या बॅटच्या पट्टीतून आलेल्या आहेत. संघाच्या धावपालकावरती धावा लागलेल्या आहेत त्या 30. पुन्हा एकदा मोठा फटका आणि हा चेंडू जातोय वन बाउन्स. चेंडू सीमा पार, बॅक टू बॅक दुसरा चौकार.
धन्यवाद डीजे मास्टर. बॅक टू बॅक 2 चौकार. शरद मात्र इज ऑन हॅट्रिक. चौकारांची हॅट्रिक बहुतेक बघूया, परंतु चौकाराची हॅट्रिक मांडण्यापेक्षा शेवटच्या चेंडूपर्यंत संघासाठी खेळणं ही महत्वाची गोष्ट असणार आहे. पुन्हा त्याच्या शेजारमध्ये चेंडू खेळला जातो नाही. ओ माय गॉड. सगळे शब्द मात्र माझ्या हवेतच राहिले. शब्द जमिनीवर पडायच्या अगोदरमध्ये हा चेंडू सीमा पार 4 धावांसाठी आणि ही चौकारांची हॅट्रिक होते शरद याच्या बॅटच्या पट्ट्यातून. तुझा खेळ पूर्ण होतोय. शरद एका बाजूने किल्ला लढवतोय. म्हणजे ज्या पद्धतीने कसोटी सामन्यामध्ये जर फ्लॅशबॅकमध्ये गेलो राहुल द्रविड जशी भिंत म्हणून उभी असायचा त्याच पद्धतीने क्रिकेट आपल्या पण हा फास्ट क्रिकेट आहे. मर्यादित सामन्यांचा क्रिकेट आहे. शरद 11 चेंडूमध्ये 4 चौकार 1 षटकांच्या साने 27 धावांची एक जबरदस्त इम्पॉर्टंट इनिंग खेळतोय आपल्या संघासाठी. त्यामुळे पूर्णपणे सांघिक आणि वैयक्तिक जबाबदारी मात्र त्याने त्याच्या खांद्यावरती आला आहे. पूर्ण सटीक फलंदाज सेट झालेला आहे आणि ज्यावेळी फलंदाज सेट होतो त्यामुळे चांगल्या पद्धतीचे स्ट्रोक त्याच्या बॅटच्या पट्ट्यातून संपूर्ण चौफेर टोलीबाजी आपल्याला पाहायला मिळते. 30 टोलीबाजी शरदच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या होते ती 38 या धावेनं जाऊन पोहोचतोय. 5वं षटक घेऊन येत आहे ते किरण मॅन फ्रॉम नांदगावचा हा खेळाडू आहे 40+चा. तर बघूया आता कशा पद्धतीने सटीक गोलंदाजी करतोय. परंतु शरद जास्तीत जास्त स्ट्राईक खेळण्याचा प्रयत्न असतो, कारण जेवढी स्ट्राईक शरदकडे राहील तेवढी संघासाठी एक ॲडव्हान्टेज असणार आहे. परंतु शरदला जर जायबंदी करायचा असेल तर थोडंसं गेम प्लॅनिंग करायला लागेल, थोडंसं व्हेरिएशन चेंज करावं लागेल. कारण गोलंदाजीची गुणवत्ता असते. तुम्ही सटीक गोलंदाजी व्हेरिएशन प्रत्येक चेंडूमध्ये जर वेगवेगळ्या टप्प्याचा चेंडू तुम्ही टाकण्याचा प्रयत्न केलात तर मात्र तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. कारण समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिला होता, यशवंत व्हा, कीर्तिवंत व्हा, बुद्धिवंत व्हा. जर तुम्हाला यश मिळायचं असेल तर तुम्ही खरोखरच चांगला खेळ तुमच्या माध्यमातून तुम्ही केला पाहिजे. तर मॅचकडे बोलतोय. 5वा षटक इन प्रोग्रेस. स्ट्राईकला फलंदाज आहेत शशिकांत पाटील मॅन फ्रॉम उल्वेनोड. उल्व्याचे हे खेळाडू आहेत 40+ मास्टर. आणि शरद म्हात्रे एक भेंडकलचा एक जबरदस्त स्टार खेळाडू. 11 चेंडू 27 धावांची एक जबरदस्त इनिंग. क्या बात आहे. किरण कुटले 5वं षटक घेऊन येतात आपल्या संघासाठी. या 2 षटक हे निर्णायक षटक असणार आहेत. क्या बात आहे. जबरदस्त अक्रॉस द लाईन. हा कॅच होतोय का बघूया. परंतु हा कॅच पकडला जातोय पहिल्या चेंडूवरती अक्रॉस द लाईन. हा माइटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न असफल ठरतोय आणि फलंदाज जातो बॅक टू द पॅव्हिलियन. डीजे मास्टर. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, कारण स्लाग ओव्हरचं षटक आहे. त्यामुळे स्लाग ओव्हरच्या षटकामध्ये तुम्हाला मोठी फटके मारावेच लागतील. कारण जय माता दी सोनारी दिघोडे हा संघ मात्र सुपर फॉर्म मध्ये आहे. कारण सोन्या गायकवाड असेल किंवा त्याचा साथी संघ सहकार्य असेल चांगला सुपर फॉर्म मध्ये, संपूर्ण दिवसभरामध्ये चांगली फलंदाज त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेले आहे. तर दिघोडे संघासमोर जर तुम्ही मोठं चॅलेंज जर ठेवलं तर ते चॅलेंज मात्र ॲक्सेप्ट करताना थोडंसं प्रेशराइज कसं करता येईल याचं प्लॅनिंग नेक्स्ट टाइम तुम्हाला सेकंड इनिंग्स बॉलिंग करताना करावी लागणार. त्यामुळे फर्स्ट इनिंग बॅटिंग करताना तुम्हाला मात्र 60 ते 65 धावांचं एक चॅलेंज मात्र दिघोडे संघासमोर ठेवणं अपेक्षित असणार आहे. पुढचा चेंडू षडंबोल करण्याचा चेंडू. बॉलर बॅक ड्राईव्ह चेंडू खेळला जातो डीप लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. चेंडू ट्राय बॉल होतोय. सुंदर क्षेत्ररक्षक सुंदर फेकी. एका धावेवरती समाधान मानावं लागलंय ते
शरद म्हात्रे याला एका धाव्याने धावफलक खाल्लं जातं. 39 धावांवरती जाऊन पोहोचतोय तो सन सिटी ब्लास्टर संघ. हलकासा टच अँड पुश करण्याचा प्रयत्न होता. चेंडू खेळला जातोय. हा जातोय चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. चेंडू सीमा पार. 4 धावा. प्रत्येक सांघिक खेळ जसा महत्वाचा आहे तसा व्यक्तिगत वैयक्तिक खेळ सुद्धा महत्वाचा आहे. जर शॉर्ट पॉईंटच्या क्षेत्रामध्ये बहुधा तो क्षेत्ररक्षण झाला असतं तर 3 धावा वाचू शकल्या असता, परंतु थोडंसं बेसुमार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. त्याचा फायदा मात्र सन सिटी ब्लास्टर संघाला पोहोचतोय. संघाची धावसंख्या होते ती 43. किरण पुढचा चेंडू लोवर फुटा चेंडू. चेंडू खेळला जातोय डीप लॉंगच्या क्षेत्रामध्ये. वन बाउन्स वन हँड गॅदर चेंडू पकडला जातो. एका धावेने भर पडली जाते, परंतु एकेरी दुहेरी धावसंख्येने काही होणार नाहीये. जर चांगला मॅच मात्र तुम्हाला एन्जॉय करायचा असेल, काही क्षणामध्ये तुम्हाला प्ले ऑफची दारं उभी म्हणजे नॉकआउटची दारं उघडी आहेत. वाढ बघतायत का कुठला संघ या या प्रवेशद्वारातून प्रवेश करून नॉकआउट फेरीमध्ये दाखल होते. बघूया थोड्याच वेळात हे चित्र स्पष्ट होणार आहे. शरद पुढचा चेंडू मोठा फटका आणि शरदने दिला मात्र यूज शरद ब्रँडेड फटका. चेंडू सीमा रेषे बाहेर. 6 धावेंसाठी षटकार. सहा धाव्याने संघाचं अर्धशतक मात्र फलकावरती लागलं जात आहे. बॉल पुरवायचा आयोजकांना विनंती आहे. चेंडू आलाय मला वाटते. जो प्लेइंग चेंडू आहे तो मला वाटतं चेंडू मैदानामध्ये आलेला आहे. नाही आला का? बाहेर गेलाय. तर आयोजकांना विनंती आहे की आपण चेंडू पुरवायचे आहेत. अर्धशतक धावफलकावरती लागलेला आहे. शरद खेळतोय 34 धावांवरती 2 षटकार आणि 4 चौकाराच्या साहाय्याने. क्या बात आहे. म्हणजे महत्वाची इनिंग, इम्पॉर्टन्स इनिंग जी खेळणं अपेक्षित होतं ती इनिंग मात्र शरद म्हात्रे मॅन फ्रॉम भेंडकल. होम ग्राउंड आहे. ग्राउंडचा पिचचा पूर्णपणे अभ्यास आहे आणि त्या अभ्यासाच्या जोरावरती मात्र शरद म्हात्रे ला चांगला सूर गवसला. इनफॉर्म फलंदाजी करतोय शरद म्हात्रे हा सन सिटी ब्लास्टर संघासाठी. पुढचा चेंडू किरण. शॉर्टअँपूल करण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न आता मात्र फसले गेलेले आहेत आणि शरदची विकेट मात्र जाळ्यात सापडते. शरद जातं बॅक टू द पॅव्हिलियन. काही हरकत नाही, पण जो महत्त्वाचा रोल करायचा होता तो शरदने मात्र सन सिटी ब्लास्टर संघासाठी पूर्णपणे केलेला आहे. टाळ्या होऊन नव्हत्या शरदसाठी एकदा जोरदार, कारण संघ अडचणीत सापडला होता आणि अडचणीमधून सुस्थितीमध्ये आणण्यासाठी जेवढा प्रयत्न करता आला तो प्रयत्न मात्र शरदने केला. खरं जबरदस्त इनिंग. 17 चेंडूमध्ये 2 षटकार आणि 4 चौकारच्या सहाय्याने 37 धावांची एक जबरदस्ती खेळी करून शरद परततो बॅक टू द पॅव्हिलियन. होता लगातार बॅक टू बॅक दुसरा षटकार मारण्याचा प्रयत्न होता, पण आता मात्र किरण यांनी बरोबरसाठी गोलंदाजी केली. थोडासा व्हेरिएशन आणलं. शॉर्ट ऑफ लेनने चेंडू ठेकला होता. एक्स्ट्रा स्विंग करण्याचा प्रयत्न किरण यांचा पूर्णपणे सफल ठरला आणि बरोबर वाईडेस्ट लॉंगाच्या क्षेत्रामध्ये थोडासा अनटायमिंग स्कोर म्हणा, म्हणजे टायमिंग शरदला करता आला आणि बरोबर डीप लॉंगाचा क्षेत्ररक्षक आणि हा झेल पकडला जातोय. शरद जातोय मैदानातून बाहेर आणि संघाची धावसंख्या 50 अर्धशतक हे संघाच्या खात्यावरती जमा झालेले आहे. मॅचचा बॉल आलेला आहे. म्हणजे जर आणि तर ची सिच्युएशन कशी असते बघा. बहुधा मॅचचा बॉल खेळला असता तर काही होऊ शकलं असतं.
नवीन बॉल थोडासा अभ्यास कमी पडला, टायमिंग कमी पडला शर्यत याचा, परंतु संघासाठी मला वाटतं फटकेबाजी होणे गरजेचं होतं. तीच फटकेबाजी करण्याचा प्रयत्न होता, परंतु शरदने त्याची कामगिरी अगदी चोख बजावलेली आहे. 5 षटकांचा खेळ पूर्णपणे संपलेला आहे. सन्माननीय आदरणीय उरण तालुका चे राष्ट्रवादी सर्व मनोज भगत साहेब यांची उपस्थिती इथे आले आहेत. बिग बॅश कमिटीच्या वतीने मी त्यांचं मनापासून धन्यवाद देतो. त्यांचा सुद्धा मोठा रोल आहे या मैदानामध्ये. 50 झाल्यात, अर्ध शतक फलकावरती लागलेलं आहे. आणि सन्माननीय आदरणीय रायगड प्रीमियर लीगचे आयोजक मंगेश दादा वाकडीकर साहेब हे सुद्धा इथं उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा बिग बॅशच्या कमिटीच्या वतीने मी मनापासून धन्यवाद देतो की आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन आपण इथे आलात. थँक्यू व्हेरी मच. क्या बात आहे. मोठा एक क्रॉस द लाईन, मोठी अपील, परंतु अपीलमध्ये विश्वास उत्साह दोन्ही कमी पाहायला मिळाला. त्यामुळे हा नाबाद निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या 50 या अंकावरती जाऊन स्थिर. अजून 5 चेंडू शेष आहेत. नक्कीच अमोल, जे सर्वात महत्त्वाची रायगड प्रीमियर लीग आपल्या या परिसरामध्ये आपण पाहिले असेल त्याचे पुरस्कर्ते आणि ज्यांनी ती स्पर्धा आयोजित केलेली ते सन्मान्य मंगेश दादा वाकडीकर यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष असं स्वागत. शेवटीला माणूस हा कर्तृत्वाने आणि त्याच्या कार्यानेच मोठा होत असो. नेहमी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु फटका टायमिंग झाला नाहीये आणि मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत एकदा पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु 2 धावा पूर्ण होत आहेत. 3ही धावा होऊ शकल्या असत्या, परंतु अंडरस्टँडिंग या दोन्ही फलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं नाहीये. वाईस लॉंगावचा क्षेत्ररक्षक चांगला प्रयत्न होता, चांगला चेंडू गॅदर केला होता, परंतु फर्स्ट हँड जे चेंडू गॅदर करण्यामध्ये थोडासा कमी पडला जातोय. तोपर्यंत 2 धावा या संघाच्या खात्यावरती जमा होत आहे. संघाची धावसंख्या शेवटचा आणि अंतिम षटक प्रगतीपथावर असताना 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये 52 धावा या संघाच्या खात्यावरती जमा होत आहेत. क्या बात आहे. स्लोन डिलिव्हरी टाकला. आता मात्र चेंडू थोडासा अकूट टप्प्याचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो, निर्धाव चेंडू. आमच्या समालोचन कक्षामध्ये संपूर्ण टीम आमची चांगली ॲक्टिव्ह टीम आहे. रोहित पवार आमचे चौकचे, तसेच वरुण म्हात्रे ऑनलाईन त्यांचे ऑनलाईनचे त्यांची पूर्णपणे जबाबदारी त्यांच्यावरती आहे. मुलेगणचे पेचिंग ऑफ द लेग साईड, पंचांचा इशारा. इट इज अ वाईट डिलिव्हरी. खराब चेंडूला पंचांचं ही पनिशमेंट आपण प्रत्येक वेळी, हा टेनिस क्रिकेटची किंवा लेदर क्रिकेट असो, प्रत्येक वेळी आपल्याला पाहायला मिळतं. एका धावेने अवांतर धावसंख्येने संघाचं धावफलक काढलं जात आहे. संघाचं धावसंख्या होते ती शेवटचा आणि अंतिम स्लॉग षटक चालू असताना 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये 53 धावा या संघाच्या खात्यावरती जमा झालेल्या आहेत. मोठा फटका, यूज अँड मायटी स्ट्रोक, आणि दिस इज द ॲक्शन स्ट्रोक हिटेड बाय विश्वनाथ. षटकार. म्हणतात त्याला, जसं आपण व्हॉलीबॉलमध्ये स्मॅश मारतो त्याच स्मॅश स्ट्रोक म्हणावे लागेल मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. हा षटकार स्वतः संघ मालक आहेत मला वाटतंय. ओ माय गॉड, व्हॉट बॅटिंग. आणि लगातार दुसऱ्याही चेंडूवरती हा डीप मिड विकेटच्या क्षेत्रामधून गेलेला हा जबरदस्त यूज चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 6 धावेंसाठी. षटकार. 5 षटक संपले होते, धावा लागल्या होत्या, तर अर्ध शतक संघाच्या खात्यावरती जमा झालं होतं. परंतु आता मात्र ज्या पद्धतीने फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, ती फलंदाजी 2 उत्तुंग असे षटकार डीप मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये मारलेले आणि ही सांघिक आणि वैयक्तिक जबाबदारी मात्र या फलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अमोल सर, जसे बॅटरी चार्ज व्हावी तसा हा फलंदाज आता मात्र चार्ज झालेला आहे. आणि आता अजून एक दमदार और एक रामदेव बाबा पतंजली षटकार, हॅट्रिक. क्या बात है.
लावलेले आहे. नागाच्या पिल्ल्याला थोडासा डिवचण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न मात्र थोडासा महागडा ठरला. पहिले 3 चेंडू जबरदस्त अप्रतिम चेंडू टाकले होते, परंतु नंतरच्या 3 चेंडूवरती मारलेले ह्यूज मायटी स्ट्रोक आणि हॅट्रिक, 3 लगातार षटकार आणि संघाची धावसंख्या 71 धावा म्हणजे 71 धावा या संघाच्या खात्यावरती जमा होत आहेत. म्हणजे मगाशी म्हटलं की 60 ते 65 धावांचं आव्हान हे सोनारी दिघोडे संघ विपक्ष त्यांना करणं गरजेचं आहे. परंतु असं वाटतं कुठेतरी संघ सुरुवातीच्या 2-3 विकेट स्वास्थ्यामध्ये बाद होऊन परतल्या होत्या, परंतु नंतर त्याच्यानंतर केलेली कमबॅक आणि शरद म्हात्रे नावाचं वादळ मैदानामध्ये घोंघवताना आपल्याला दिसलं होतं. पूर्णपणे अनुभवाचा आणि सरावाचा वापर मात्र शरद खान त्यांचा होम ग्राउंड आहे, पूर्णपणे पिचचा अभ्यास आहे, ग्राउंडचा अभ्यास आहे. त्याच्या जोरावरती 17 चेंडूमध्ये 28 धावांचा एक जबरदस्त यूज इनिंग मात्र त्यांनी आपल्या संघासाठी खेळले होते आणि संघाला सुस्थितीमध्ये म्हणजे एक फायटिंग टार्गेट म्हणावं लागेल ते 1 चॅलेंज 1 सिलेक्शन सोनारी दिघोडे संघासाठी. या स्पर्धेसाठी रायगड टेनिस क्रिकेटच्या इतिहासामध्ये ज्यांचं मोठं नाव घेतलं जातं एक आयोजक म्हणून मंगेश दादा वाकडीकर साहेब इथे या स्पर्धेला त्यांनी उपस्थित दिलेले. अण्णावरती असलेले प्रेम म्हणजे 2 दिग्गज मंडळी या एकाच व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक 40+ चे आयोजक अध्यक्ष प्रेसिडेंट अण्णा गावडे आणि ओपन टुर्नामेंट रायगड प्रीमियर लीगचे आयोजक मंगेश दादा वाकडीकर. 2 धुरंदाज या व्यासपीठावरती आपल्याला बसलेले आपण बघतोय. तर येणाऱ्या प्रत्येक आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे की अतिथी देवो भव, अतिथी हा देवासारखा मानला जातो आणि त्या देवाचं पूजन करणं हे आपलं आदर कर्तव्य असणार आहे. तर सन्माननीय आदरणीय मंगेश दादा वाकडीकर साहेबांचं स्वागत करण्यासाठी मी सन्माननीय प्रेसिडेंट RPL बिग बॅस अण्णा गावडे साहेबांना विनंती करतो की आपण मायाची उबदार शाल देऊन आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. मंगेश दादा वाकडीकरांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्सवरती यायचं आहे, कारण आपलं सुद्धा टेनिस क्रिकेटच्या इतिहासामध्ये आपलं सुद्धा योगदान खूप मोठं आहे. रायगडच्या इतिहासामध्ये एक संपूर्ण टेनिस क्रिकेटरांना एक चांगलं व्यासपीठ देण्याचं काम तुमच्या माध्यमातून तुम्ही गेली 2-3 वर्ष आपण करत आलात. असेच भविष्यात आपण शेवटपर्यंत जोपर्यंत आपल्या जीवात जीव आहे तोपर्यंत तुम्ही शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही या स्पर्धेला वाव द्या आणि तुमच्या पावलावर पाऊल ठेवून रायगड प्रेसिडेंट RPLचे बिग बॅचचे प्रेसिडेंट अण्णा गावडे सुद्धा तुमच्या बरोबर हिरेन त्यांचा सहभाग आहे. तर सन्माननीय वाकडीकर साहेबांचं स्वागत मायाची उबदार शाल घालून परिधान करून त्यांचा सन्मान करण्यात येत आहे. श्रीफल हे सुद्धा खूप महत्त्वाचं आणि ट्रॉफी आणि पुष्पगुच्छ हे प्रेम आहे. रायगड बिग बॅचचं प्रेमचं स्वीकार करताना मंगेश दादा वाकडीकर साहेब इथे उपस्थित आले. तुमचं मनापासून धन्यवाद देतो. मंगेश दादा खरोखर ज्या पद्धतीने RPL झाली ओपनची खरं सुंदर नियोजन होतं, पण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही सुद्धा तरुण आहोत म्हणजे आफ्टर 40+ आम्ही सुद्धा तरुण आहोत. 1 धाव आरोग्याची हे ब्रीदवाक्य घेऊन ही संघटना सक्रिय झालेली आहे. संघटनेबद्दल आणि त्यांच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? प्रथमतः मी RPLचे 40+ अध्यक्ष अण्णाशेठ गावडे यांचं धन्यवाद देतो की आपण मला इथे बोलवलं आणि सन्मानित केलं. खऱ्या अर्थानं ही रायगड प्रीमियर लीग 40+ आपण आयोजित केली आणि जे 40+ आपले खेळाडू आहेत त्यांना मी खरोखर युवाच म्हणेन, कारण आज त्यांचा जोश आणि जल्लोष पाहिला. आज मगाशाच माझ्यासमोर एका खेळाडूनं 3 लगातार षटकार मारून हॅट्रिक मारली आणि आपल्या युवा शक्तीचं प्रदर्शन केलं आणि खरंच खूप चांगलं आयोजन आपण केलं आहे. मैदान खूप चांगलं मेंटेन आहे आणि खऱ्या अर्थानं अशा पद्धतीचं आयोजन करणं ही काही खायची कामं नसतात. आज किती मेहनत असते, कष्ट असतात हे आज आपण पाहिलं असेल आणि अशा पद्धतीनेच मोठं आयोजन आपल्या हस्ते दरवर्षी व्हावं आणि ह्या 40+च्या युवा खेळाडूंना परत संधी मिळावी हीच ईश्वरचरणी सदिच्छा व्यक्त करतो. थँक्यू व्हेरी मच सर. आपण आपला बहुमूल्य वेळ देऊन या स्पर्धेला तुम्ही शुभेच्छा देण्यासाठी आलात. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट. थँक्यू. धन्यवाद अमोल सर. जबरदस्त सामना. आता मात्र 2 हात करावे लागतील. या सामन्यामध्ये दोन्ही संघांना 36 चेंडू आणि 72 धावांचं लक्ष्य आहे.
प्रति षटकामागे 12 धावांची सरासरी राखावी लागणार आहे. अतिशय दमदार रंगतदार सामना मैदानामध्ये आणि आत्ताच ज्यांचं स्वागत झालं ते सन्माननीय मंगेश दादा वाकडीकर यांचं इथे स्वागत झालं. परंतु मैदानाकडे घेऊन जाणार आहे. एका बाजूला सनसिटी ब्लास्टर संघाने शेवटच्या षटकामध्ये अतिक्रमण चढवला आणि 21 धावा शेवटच्या षटकामध्ये सुदर्शन सांगतोय कुठल्या, आणि या सामन्यामध्ये रंगत निर्माण केली. 71 धावा केल्या आणि 72 धावांचं लक्ष वन सोल्युशन जय दुर्गा माता क्रिकेट संघ दिगोडे सोनारी यांच्या पुढे ठेवलेलं आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये संजय पाटील आणि कैलास पोरजी. संजय पाटील नागावचे पारगावचे आणि एका बाजूला आपण पाहतो कैलास पोरजी धानसरचे. जबरदस्त असा सामना रंगणार आहे. पहिला चेंडू मात्र वाईटचा इशारा पंचांचा आलेला आहे. यावेळेचा चेंडू अतिशय देखणी गोलंदाजी मैदानामध्ये केली जाते. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू टाकला जातोय, अडचणीत आणला जातोय आणि सुरुवात चांगली झालेली. वन सोल्युशन जय मातादी दिगोडे संघाला मात्र सौरव पाटील आनंद घेतात. तब्बल 3 दिवस या स्पर्धेचा आनंद लुटतात. त्यांचंही सहर्ष स्वागत करतो. परंतु मैदानामध्ये खूप सारं होणार आहे. काय घडणार आहे शेवटच्या क्षणाला मात्र नक्कीच त्याचे पप्पा मैदानामध्ये आहेत. आणि या वेळेचा चेंडू भिडकावला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार की नाही, तेल गेले तूप गेलं आणि इथे मात्र झेलही सुटला. संजयजींना मात्र इथे जीवदान मिळाला. जबरदस्त चेंडू होता, जबरदस्त क्षेत्ररक्षणही केलं होतं, परंतु शेवटच्या क्षणाला झेल जमिनीलगत झाला. बहात्तर धावांचं भलं मोठं लक्ष. प्रति षटकामागे 12 धावांची सरासरी. परंतु संजयजी जबरदस्त फलंदाजी करताना एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला कैलाश पोरजी जो धानसरवरून या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी सरसावलेला आहे. खूप चांगलं नाव आहे या सर्व क्रीडापटूंचं. यांनी क्रिकेट खेळलेलं आहे आणि आजही खेळतात. 40 झाल्यानंतरही क्रिकेट खेळण्याचा आनंदच वेगळा असतो. जबरदस्त सामना. यावेळेचा चेंडू मात्र पुश केलाय. चेंडूला 1 धाव मात्र मिळणार. एकापेक्षा काही नाही आहे. एकेरी धाव्याने एकूण धावसंख्या 4, बिनबाद 4 अशी सुरुवात झालेली आहे मैदानामध्ये. जबरदस्त सामना. काय घडणार या अति महत्वाच्या सामन्यामध्ये? शेवटचा सामना आजच्या या दिवसामधला अंतिम सामना. दोन्ही संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहेत हा सामना जिंकण्यासाठी. जो आता ह्या सामन्यामध्ये जो जिंकेल तो क्वालिफाय होणार आहे पुढच्या सामन्यासाठी, रविवारसाठी. कारण शेवटचा दिवस आणि म्हणतात ना शेवटचा दिवस गोड व्हावा, म्हणजे रविवारी आपल्याला अंतिम दिवस असणार आहे आणि या अंतिम दिवसामध्ये सर अतिशय दिमागदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. एकूण धावसंख्या आहे ते 4, 33 चेंडू आणि 68 धावांचं अजूनही लक्ष आहे. सर नक्कीच हा सामना जिंकायचा असेल तर दिगोडे संघाला मात्र या स्पर्धेमध्ये डू ऑर डाय, कारण हा महत्त्वाचा सामना आहे. याच्यानंतर तुम्हाला नॉकआउटमध्ये प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी सोन्या गायकवाड किंवा त्यांचे संघ सहकारी असतील त्यांची प्रयत्नाची पराकाष्ठा त्यांना नक्की करावं लागणार आहे. नक्कीच त्यांना इथे प्रयत्नांची पराकाष्ठा करावं लागणार नाही. प्रयत्न करिता वालूचे कण रगडिता तेल गले, पण इथं नुसतं तेल घालून नाही तर घामही घालावा लागणार आहे. कारण समीकरण फार मोठं आहे. अगदी शेवटच्या क्षणाला मारलेले 21 धावा निर्णायक ठरणार आहेत. अतिवेगाने जबरदस्त चेंडू, फसवा चेंडू, चकवा देणारा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता. अजून एक चांगला चेंडू टाकला. गोलंदाज आहेत ते क्रांती उळवेकर, ज्याने प्रत्येक सामन्यामध्ये जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. तोच क्रांती उळवेकर यावेळेस मात्र कॉमेंट्री बॉक्स कडनं पुन्हा एकदा सज्ज आहे सुरेख गोलंदाजी करण्यासाठी. बरेचसे प्रमुख मान्यवर अतिथी घेऊन मंचावरती या सामन्याचा आनंद घेतात. चेंडू हवेमध्ये आहे. डीप स्क्वेअर लेग वरना चेंडू सरळ भिडकावला आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि पहिल्या विकेटचा पतन होतोय. तोही महत्वपूर्ण विकेट आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज बाद होतो तो कैलास पोरजी डीजे.
72 धावांचा पाठलाग करण्यासाठी मोठे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतात, परंतु सटीक गोलंदाजी पाहायला मिळते ते सन सिटी मला वाटतं कांतीलाल उलवेकर सर चांगली गोलंदाजी करतायत. कारण पहिली ही जबाबदारी जी असते पहिल्या षटकात ती अतिशय महत्त्वाची असते. पहिल्या षटकामध्ये कमी धावेमध्ये जर तुम्ही जास्तीत जास्त फलंदाज बाद करण्याचा प्रयत्न तुमच्या माध्यमातून झाला तर मात्र तुम्ही प्रतिस्पर्धी संघासमोर नक्कीच तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकतात. मित्रांनो, खेळ असो अथवा आयुष्य, सामर्थ्य तेव्हा दाखवा की जेव्हा समोरचं ऑपोजिशन आपल्याला कमी समजत असेल. हीच ती वेळ आहे सर. आपण जर पाहिलं असेल म्हणजे हा सामना असं वाटलं होतं की हा समोरचा संघ जो होता वन्स सोल्युशन क्रिकेट संघ ज्याने अभिजित पारी खेळली होती प्रत्येक सामन्यामध्ये, त्याने मागच्या सत्रामध्ये मागच्या षटकामध्ये 21 धावा दिल्या आणि आता फलंदाजी करत असताना मात्र आत्तापर्यंत 5 चेंडूमध्ये केवळ 4 धावा बनवलेला आहे. समीकरण बिघडलेलं आहे आणि चांगली गोलंदाजी, आणि ही चांगली गोलंदाजी होत असताना समोर असणारा कैलास पोर्जी सारखा फलंदाजांना त्यांनी तंबूचा रस्ता दाखवलेला आहे. म्हणजे थोडा का होईना इथे सामना अजूनही अडचणीत आहे. 30 चेंडू आणि अजूनही 68 धावांची गरज आहे. परंतु अजून सुद्धा रायगडचा स्टार खेळाडू सोन्या गायकवाड क्रीजवरती पाय रोवून उभा आहे. कारण कॅप्टनने दिलेली जबाबदारी, जिम्मेदारी आणि संगम मालकांनी दाखवलेला विश्वास या दुहेरी भूमिकेतून सोन्याला जायचं आहे. कारण अतिशय इम्पॉर्टंट सामना आहे. कारण याच्यातून तुम्हाला नॉकआउटसाठी दारे खुले असणार आहेत. या सामन्यामध्ये बघूया कुठला संघ प्रयत्नाची पराकाष्ठा करताय. कारण जर तुम्ही जिंकण्याच्या ईर्षेने जर मैदानामध्ये उतरला असाल तर तुम्हाला स्वतःला तिथं सिद्ध करावं लागेल, तुमच्या संघाला तिथं सिद्ध करावं लागेल आणि चांगल्या खेळ करायला तुम्हाला भाग पाडावं लागेल. ही गोष्ट मात्र तुम्ही सगळ्या खेळाडू मंडळी विसरता कामा नये. नक्कीच अमोल सर, अतिटडीचा सामना आहे आणि या सामन्यामध्ये अजूनही काही घडलेलं ना काही बिघडलेलं नाही. एक षटक जरी संपला असला तरी सामना अजून महत्त्वपूर्ण आहे. 30 चेंडूमध्ये 68 धावा करायच्यात. सामना कधीही पलटू शकतो. सामन्यामध्ये कधीही दोन्ही संघांच्या पासण्या पासपूस होऊ शकतात. त्या कधी जेव्हा हे चेंडू कमी होत जातील, या धावा कमी होत जातील, अंतिम सत्रामध्ये मात्र सामन्यामध्ये रंगत निर्माण होणार, यात काही शंका नाही आहे. सन सिटी ब्लास्टर संघनायकाने आता एक प्लॅनिंग आखला असावा की सोन्या गायकवाडला स्पीडअप करा जरा. चला, पंचांना विनंती आहे की आपण घाई करायची आहे. कारण पंच हा परमेश्वर असतो आणि परमेश्वरांनी आदेश द्यायचे असतात, लक्षात घ्या. तर आता सनसिटी संघमालकाने संघनायकाने प्लॅनिंग केलं असेल की लवकरात लवकर सोन्या गायकवाड कसा आपल्या जाळ्यामध्ये सापडेल. परंतु सोन्या गायकवाड लगातार बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यांनी पटकवलेला. जबरदस्त 2 इनिंग्समध्ये चांगली बॅटिंग केली होती. तीच आता ते मला वाटते त्याची पुनरावृत्ती या शेवटच्या आणि अंतिम सामन्यामध्ये होते का बघूया. कारण सोन्या प्रेशर सुद्धा असणार आहे. कारण महत्त्वाचा सलामीचा फलंदाज स्वस्तात बाद होऊन परतला, त्यामुळे संपूर्ण सांघिक जबाबदारी ही अंडर प्रेशर आहे सोन्यासाठी असणार आहे. परंतु मर्यादित षटकांच्या सामन्यामध्ये प्रेशर न घेता तुमचा खेळ मात्र तुम्हाला दाखवायचा आहे. नक्कीच इथे चांगला खेळ दाखवायचा आहे, परंतु अशा प्रकारचा वेळ वाया घालू नका. 30 चेंडू 68 धावा. यावेळेचा चेंडू मात्र भिडकावलाय. सीमारेषेकडे वेगाने चेंडू जातोय. आर पार सीमा पार और एक दमदार रामदेव बाबा पतंजली षटकार 6 धावा. जास्त तेवढे फटकेबाजी चांगली आपल्याला पाहायला मिळते. सोन्या गायकवाड थांबणार नाहीये. आल्या आल्या त्यांनी जाणलं की आता षटकारांची गरज आहे, कारण प्रेशररित सामना आहे आणि याप्रमाणे खेळणं गरजेचं आहे. त्यांनी हाणामारी सुरुवात केलेली आहे. गोलंदाज आहे तो दिनेश उलवेकर, यांच्यावरती मात्र पहिला भडीमार चढवला आणि या पहिल्या सुरुवातीलाच मात्र दणका दिला. एकूण धावसंख्या आहे ती 10. यावेळेचा कार्पेट शॉट खेळलाय, ग्राउंड शॉट, अतिशय जबरदस्त शॉट खेळला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. आजची रनिंग बिटवीन द विकेट्स 2 धावा चित्याच्या चपलाईने इथे मात्र सोन्या गायकवाडने घेतलेल्या आहेत. हे दुहेरी धावाने एकूण धावसंख्या 1 बाद 12 अशी सुरुवात झालेली आहे. 28 चेंडू 60 धावांची अजूनही गरज आहे. रोमांचक सामना मैदानामध्ये. काय घडणार या मैदानामध्ये, येणारा काल, येणारी वेळ, येणारे चेंडू सांगणार आहेत. नक्कीच, खरंच सोन्या एक बाजूने किल्ला पूर्णपणे लढवते आपल्या संघासाठी. कारण सोन्याची विकेट ही अतिशय महत्त्वाची असणार आहे ती वन सोल्युशन टीमसाठी. क्या बात आहे, जबरदस्त स्ट्रोक हा खेळाचा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅपल होतोय. सुंदर क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तो पण फलंदाज
सुंदर रनिंग बिटवीन द विकेटने या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 आणि या 2 धावसंख्येने सोनाई खेळतं एक षटकारच्या सहाय्याने 10 धावांवरती आणि सांघिक धावा या संघाच्या खात्यावरती जमा झाल्या त्या 14 आणि वैयक्तिक 10. सुंदर फलंदाजीचे प्रदर्शन सोन्या गायकवाड मॅन फ्रॉम पारगाव. 10 तारीख फार महत्वाची 10 रन. Yes, yes. मी सकाळपासून सांगतोय 10 रन ह्या सुद्धा खूप महत्वाच्या आहेत कारण आजची तारीख सुद्धा 10 आहे. आजच्या तारखेला अनिल कुंबलेने 2004 ला 10 डिसेंबरला कसोटी सामन्यामध्ये कपिल देवला विकेट जास्त घेऊन मागे टाकले. ती तारीख सुद्धा 10 होती. नक्कीच सर, अतिशय जबरदस्त सामना आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू यावेळेस मात्र दिनेशजी उलवेकर यांच्याकडनं, परंतु एके धावेला रोखू शकत नाही. एकेरी धावेने एकूण धावसंख्या 1/15 धावा आता धावफलकावरती. अजूनही समीकरण आहे 26 चेंडू आणि 57 धावांची गरज आहे. रोमांचक सामना मैदानामध्ये काय घडणार शेवटपर्यंत सांगू शकणार नाहीये. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना जाणार असं चित्र या मैदानामध्ये आत्ता तरी वाटतंय. नक्कीच. त्यामुळे सोन्या संपूर्ण जबाबदारीने खेळ करतोय. षटकार, चौकार, सिंगल, डबल म्हणजे रोटेशन. कारण क्रिकेटमध्ये रोटेशन हा खूप महत्त्वाचा असतं कारण प्रत्येक चेंडूमध्ये सिंगल डबल धावा आली विदाउट प्रेशर तर तुम्ही चांगला खेळ करू शकता. लेफ्टी रायटी असं कॉम्बिनेशन या फलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच संजय पाटील आपण पाहतोय सर. एका बाजूला पारगावचा हा धडाकेबाज फलंदाज तर एका बाजूला आपण पाहतोय सोन्या गायकवाड. अशी ही जोडी मैदानामध्ये अजूनही तल धरून बसलेली आहे, परंतु चेंडू हवेमध्ये आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे, चूक करणार नाही. अजून एक मोठा आदरा संजय पाटील यांच्या रूपाने. फलंदाज मात्र बाद. माइंड फ्रेश आणि गेम प्लॅनिंग करून मैदानामध्ये उतरला आहे कारण मिळालेला प्रत्येक झेल पकडणं हे संघासाठी गरजेचं आहे. चांगली फिल्डिंग करणं, चांगली गोलंदाजी करणं हे संघासाठी गरजेचं आहे. परंतु ऑपोजिशन संघ सुद्धा तितक्या ताकदीचा तितक्या उमदेचा आहे कारण लीगच्या 2 सामने ते जिंकलेले आहेत. दोन्ही संघ 2-2 सामने जिंकलेले आहेत. पण जोपर्यंत सोन्या गायकवाड क्रीजमध्ये पाय रोवून उभा आहे तोपर्यंत वन सोल्युशन सोनारी देगोडे संघाला नक्कीच अपेक्षा असणार आहेत की सोन्या गायकवाड हा या मॅचचा खरा गेम चेंजर ठरू शकतो. काय सांगाल? नक्कीच अतिशय आक्रमक सामना होणार आहे कारण सोन्या एका बाजूला आहे आणि तो प्रेशराईज करणार आहे समोरच्या टीमला, समोरच्या गोलंदाजांना. अजूनही प्रेशर आहे तो समोरच्या टीमच्या गोलंदाजांकडे. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकतो. अनिश्चितों का क्रिकेट खेळ माना जाता है, तशा प्रकारचा खेळ मैदानामध्ये रंगलेला आहे. 25 चेंडू आणि अजूनही 57 धावांची गरज आहे. रोमांचक सामना मैदानामध्ये रंगत, परंतु फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवण्यासाठी यशस्वी कामगिरी केलेली आहे गोलंदाजांनी. 15 धावा धावफलकावरती आहेत. दिनेशजी उलवेकर त्यांच्या षटकातला अंतिम चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहेत. 25 चेंडूमध्ये 57 धावांचं लक्ष. अजूनही मैदानामध्ये ऑन द स्ट्राईक खेळण्यासाठी फलंदाज सज्ज आहे मधुकरजी पाटील. सोन्या गायकवाड नॉन स्ट्राईक एंडला यावेळेस कार्पेट शॉटने चेंडू खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे, तोपर्यंत एकापेक्षा काही मिळणार नाहीये. एकेरी धावेने एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले ती 16. या धावसंख्येवरती येणारं समीकरण 24 चेंडू आणि 56 धावा अजूनही मैदानामध्ये करायच्या. डीजे चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. संघाची धावसंख्या 16 धावा या संघाच्या धावफलकावरती लागलेल्या आहेत. त्यामुळे आता 24 चेंडू 56 धावांचं एक मोठं फायटिंग टार्गेट असणार आहे, चॅलेंज असणार आहे. कारण 14ची सरासरी मात्र हा सामना जिंकण्यासाठी वन सोल्युशन सोनारी दिघोडे संघाला करायचे आहे. त्याबरोबर संपूर्ण जबाबदारी सोन्या गायकवाड आणि त्याचा संघ सहकारी याच्यावरती असणार. त्यामुळे सोन्याला जास्तीत जास्त स्ट्राईक मिळणं हे महत्त्वाचं असणार आहे दिघोडे संघासाठी. परंतु ऑपोजिशन संघाने सुद्धा सोन्याला नॉन स्ट्राईक एंडलाच ठेवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून ते करत आहेत. त्यामुळे
हा सामना नक्की शेवटच्या षटकापर्यंत हा चित्तथरारक आणि रोमहर्षक सामना होणार आहे, याच्यात मात्र तीन मात्र शंका नसणार आहे. बरोबर संध्याकाळचे 4:45 वाजून गेलेल्या संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा या ठाणकेश्वर बेंडकलच्या मैदानावरती मी स्वतः अमोल एरंकर सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय आणि घेऊन जाते तुम्हाला मैदानाकडे, जिथे सामना रंगला जातोय दोन्ही धुरंधर टीम मध्ये. वन सोल्युशन सोनारी दिघोडे विपक्ष सन सिटी ब्लास्टर, दोन्ही संघ मात्र प्रयत्नाची पराकाष्ठा करतायत हा सामना जिंकण्यासाठी. अंकुश कोहली गोलंदाजी मार्कवरती पुढचं षटक टाकण्यासाठी जबरदस्त गोलंदाजी, अच्छी गेंदबाजी करण्याचा जबरदस्त गोलंदाजी. समीकरण 24 चेंडू आणि 56 मतं, परंतु आता 23 चेंडू आणि 56 धावांचं समीकरण येऊन टेपलं. अगदी जवळ आलेला आहे सामना, जबरदस्त सामना रंगणार आहे आणि यात काही शंका नाही. अतिशय सुरेख सामना, गोलंदाजी ताकदीची होते, फलंदाजी ताकदीची होते. दोन्ही संघ हा सामना जिंकण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. नक्कीच पहिला चेंडू मात्र डॉट चेंडू हा काढला जातोय, चांगली स्विंग गोलंदाजी. आणि आता मात्र पिचिंग ऑफ द ऑफ स्टंप 22 नियम क्रमांक 22चा वापर पंच करतात. दिस इज अ व्हाईट बॉल डिसिजन बाय द अंपायर आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या पोहोचली जाते. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 17 या अंकावरती. खूप मोठं टार्गेट आहे, मोठं आव्हान आहे, पण ते आव्हान मात्र स्वीकारायचं असेल तर सोन्या गायकवाड याच्याकडे जास्तीत जास्त स्ट्राईक अपेक्षित असणार आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू हवेमध्ये आणि क्या बात आहे. आणि हा टायमिंग स्ट्रोक डीप लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या वरनं मारलेला आहे. जबरदस्त चेंडू सीमारेषेच्या दिशेला उभा होता, त्याला चकवा देऊन सरळ त्याच्या वरून चेंडू सीमारेषेकडे प्रस्थान केला. एकूण धावसंख्या आहे ती 23 धावा इथे आतापर्यंत, 22 चेंडू आणि अजूनही 49 धावांचं. म्हणजे मगाशी म्हटलं शेवटच्या चेंडूपर्यंत हा मॅच मात्र खेळ क्रिकेट समर्थक, क्रिकेट रसिक आणि सर्व अतिथी हा सामना मात्र नक्कीच एन्जॉय करणार आहे. चुरशीचा सामना होणार आहे, कारण आजच्या दिवसातली ही मेगा फायनल असणार आहे, आजच्या 4 संघातली. नक्कीच सर, आजच्या दिवसातली सर्वात महत्वाची सामने, जरी आपण पुढचे सामने जिंकले असतो तरी या सामन्यात जिंकणं फार महत्वाचं आहे, कारण इथूनच आपण शेवटच्या क्षणाला जाणार आहात. परंतु सोन्या गायकवाड थांबणार नाहीये. चेंडू आर पार सीमा पार और एक रामदेव बाबा पतंजली षटकार मधुकर याने मारला. दमदार त्यांचं आयोजन आज बघून शी होते भले भले ते गार. यशवंत पाटील, किरीट पाटील उपाध्यक्ष हाय खंबीर, त्यांची जोडी सरस ठरतय या त्यांच्या नावात हाय लई जोर. धन्यवाद जय मास्तर. सर, आपण केंद्रित करतो लक्ष सोन्या गायकवाडकडे, परंतु फलंदाज आहे तो मधुकर पाटील. असं कधी कधी होत असतंय की आपण या खेळाडूला मागे ठेवतो आणि समोरचा फलंदाजी तितक्या ताकदीचा असतो. असं क्रिकेट आहे आणि या क्रिकेटमध्ये अशा प्रकारचा खेळ आपल्याला नेहमीच पाहायला मिळतंय. एकूण धावसंख्या आहे ती 29 धावा. येणारं समीकरण आता मात्र येऊन टेपलंय. 21 चेंडू आणि 43 धावांची अजूनही गरज आहे. कंपल्सरी चेसिंग असा हा सामना. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज अंकुश कोहली यांच्या चेंडूवरती बडीमार चढवलाय. आता त्यांना विचार करावा लागणार आहे गोलंदाजीमध्ये कशा प्रकारचा चेंडू आपण मैदानामध्ये प्रस्थान करायचा. परंतु ही गोलंदाजी करत असताना त्यांना आता विचार करावा लागणार आहे. आपल्याकडे 21च चेंडू आहेत आणि 21 चेंडूमधनं 43 धावा खर्च करायच्यात. कृपया टाइमपास करू नका, मी आपल्याला विनंती करतो. मधुकर हा सुद्धा हॅट्रिक वरती आहे. षटकारांच्या बघूया षटकारांची हॅट्रिक होते काय. नक्कीच जबरदस्त सामना. हा चेंडू आता मात्र पुढ्यात टाकलेला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगत होते. जबरदस्त गोलंदाजी, 20 चेंडू 43 धावांची अजूनही तयारी करायची या सामन्यामध्ये. वंश सोल्युशन क्रिकेट संघ दिघोडे सोनारी संघाला अजूनही ताकद लावायची या सामन्यामध्ये, कारण समीकरण 20 चेंडू आणि 43 धावा. क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं का क्रिकेटमध्ये शेवटपर्यंत अंत पाहिला जातो आणि तशाच प्रकारचा क्रिकेट. यावेळचा चेंडू मात्र थांबून खेळलेत आणि एक नशिबाची विकेट. इथे मात्र फलंदाजाला माघारी जावं लागेल.
लाखा लाखाची बक्षीस ठेवल्यान विषय झालाय चर्चेचा. हे लाखा लाखांची बक्षीस ठेवल्यान विषय झालाय चर्चेचा. रायगड 40+ बिग बॅश चषक ठेवलाय मानाचा. ना रायगड 40+ बिग बॅश चषक ठेवलाय मानाचा. धन्यवाद डीजे मास्तर. रायगड 40+ बिग बॅश RPL 2021 वर्ष पहिलं सगळ्यांची मानाची, अभिमानाची आणि सगळ्यांसाठी ही स्पर्धा नक्कीच या भेंडकलच्या मैदानावरती ज्यांचे आयोजक ते अण्णा गावडे आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब. मित्रांनो, कुटुंब प्रमुख जर खमके असला तर त्याचे कुटुंबातले घटक सुद्धा तसेच असणार आहेत. ग्राउंड लेवलवरती हे सगळे ही मंडळी काम करत आहेत. पहिल्या 1 तारखेपासून ही प्री नियोजित स्पर्धा होती. 1 तारखेच्या आदल्या दिवशीपर्यंत पाऊस होता, परंतु पावसाला न जुमानता अण्णा गावडे आणि त्यांचे सगळे शशिकांत भांडारकर साहेब असतील, YB पाटील असतील, सतीश पाटील असेल, आमचे संदीप पाटील साहेब असतील, आप्पा स्वामी असतील, खिलारे साहेब असतील, ही सगळी मंडळी साम दाम दंड भेद सगळे विसरून या स्पर्धेकडे त्यांनी स्वतःला वाहून घेतलं होतं. त्यामुळे अण्णा गावडे साहेब या स्पर्धेच्या विघ्नातून वरुण राजाला सुद्धा माघारी घ्यावी लागली. एवढी मोठी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेला स्वरूप मात्र खरोखरच नक्कीच पहिल्या दिवशीचे व्ह्यूअर्स 33,000 व्ह्यूअर्स होते संपूर्ण भारतातून. म्हणजे नक्कीच मित्रांनो, ही सुरुवात आहे तर शेवट कसा असेल. जबरदस्त टुर्नामेंट आहे. 1 चेंडू शिल्लक आहे या षटकातला. मागील षटकातला 19 चेंडू आणि 43 धावांची अजूनही गरज आहे. 29 धावा धावपालकावरती आहेत. समोर फलंदाज यावेळेस मात्र प्रवीण तांडेल फलंदाजी करण्यासाठी. यावेळेस मात्र जबरदस्त चेंडू आणि पूर्णपणे बीट केलंय फलंदाजाला. निर्धाव चेंडूची सांगत आहोत. षटकच संपली. 18 चेंडूंचा खेळ संपला आणि 29 धावा धावपालकावरती. अजूनही 43 धावा करायच्या डीजे मास्तर. पाटील दादा सचिव देवेंद्र चौधरी खजिनदार. आज साऱ्या पोरांचा बसलाय रे भरोसा त्यांच्यावर. विजय खिल्लारे संजय पाटील दादा दोघ सह खजिनदार. त्यांच्या सहभागानं मिळतं या आम्हा साऱ्यांना हो आधार. धन्यवाद डीजे मास्टर. 29 धावा या धावपालकावरती लागलेल्या आहेत. आता 18 चेंडू आणि 43 धावांचं एक मोठं आव्हान असणार आहे. 14.5ची सरासरी हा सामना जिंकण्यासाठी करावी लागणार आहे. ते वन सोल्युशन सोनारे दिघोडे संघासाठी. त्यामुळे सोन्या गायकवाडला मात्र स्ट्राईक काय तेवढी मिळत नाहीये. बघूया आता मिळालेल्या संधीचं सोनं सोन्या कशा पद्धतीने करतोय. कारण पूर्णपणे जबाबदारी येऊन ठेपलेली आहे. जसं रन रेट टार्गेट वाढत चालत आहे तसं थोडंसं प्रेशराईज आपल्याला प्रेशर पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु प्रेशराईज न होता स्वतःवरती दांडगा विश्वास ठेवून जर तुम्ही तुमच्या संघासाठी चांगला क्रिकेट खेळलात तर नक्कीच तुम्हाला यश मिळणार, याच्यातील मात्र शंका नसणार आहे. त्यामुळे आता संपूर्ण दिघोडे संघाची संघनायकाचे आणि संपूर्ण खेळाडूंचे लक्ष किंवा संपूर्ण क्रीडा रसिकांचे लक्ष सोन्या गायकवाडकडे लागलेला आहे. ज्याने पहिल्या 2 सामन्यामध्ये 2 मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला होता. तोच सामना तो सोन्या गायकवाड या 3ऱ्या स्पर्धेमध्ये मॅच विनर ठरतोय का बघूया. याचं थेट लाईव्ह प्रेक्षेपण लाईव्ह 24च्या इव्हेंटच्या माध्यमातून संपूर्ण रायगड नव्हे, महाराष्ट्र नव्हे, संपूर्ण भारत ही स्पर्धा एन्जॉय करत आहे. कारण आपल्या रायगडमधले बरेचसे समर्थक महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा राहतात. नक्कीच यावेळेचा चेंडू मात्र कार्पेट शॉट खेळण्याचा प्रयत्न केला आहे सोन्या गायकवाडने. 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा काही प्रत्यय नाहीये. एकेरी धावेने एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवरती. एकेरी दुहेरी धावसंख्येने काही होणार नाहीये. कारण प्रति षटकामागे 14.5ची सरासरी हा सामना जिंकण्यासाठी तुम्हाला गाठावीच लागणार आहे. त्यामुळे चौकार आणि षटकार मारावेच लागणार आहेत. परंतु तितक्याच तंत्रशुद्ध पद्धतीने आणि सटीक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. तो जीवन गावण यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोय. राईट अप राऊंड द विकेट. क्या बात आहे. मोठी अपील आणि एज लागून चेंडू जातोय. विकेट किपर याच्या ग्लोव्ज मध्ये फलंदाज बाद. डीजे मास्टर.
आयल्यान मान वाढला या चषकाचा हे दुरू दुरून संघ आयल्यान मान वाढला या चषकाचा रायगड 40+ बिग बॅश चषक ठेवलाय मानाचा ना रायगड 40+ बिग बॅश चषक ठेवलाय मानाचा. धन्यवाद तर अमोल सर. ज्यावेळेस धावांचा डोंगर समोर असतो ना त्यावेळेस मात्र फलंदाज हे प्रेशराईज होत असतात आणि त्यावेळेस मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये आपली विकेट गमावून बसतो. तिथे सोन्या सांगतो की ऑफसाईडचा चेंडू आहे तो फटका मारण्याचा प्रयत्न करा परंतु बॅटची एज लागली आणि फलंदाजाला मात्र माघारी जावं लागलं. अजूनही समीकरण आहे ते 16 चेंडू आणि 42 धावांचं. चांगला प्लॅनिंग आपल्याला पाहायला मिळतोय तो जीवन गावण यांच्याकडून पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट. क्या बात आहे. आता मात्र पिचिंग ऑफ द ऑफ साईड पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल. अवांतर धावी संघाच्या खात्यावरती जमा होते. धावसंख्या 1 ने वाढली जाते. संघाची धावसंख्या 31. लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 विकेट आतापर्यंत तंबूमध्ये परतलेल्या आहेत त्या. वन सोल्युशन जय माता दी सोनारी दिघोडे संघाची. सन सिटी ब्लास्टर पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा टीट फॉर टॅट त्याच पद्धतीने थोडासा काहीतरी एक्स्ट्रा वेगळा करण्याचा प्रयत्न गोलंदाजा पूर्णपणे फसतोय. लगातार तो 2 चेंडू अवांतर टाकतंय. आपल्या संघाला जर सुपर 8 मध्ये जर न्यायचा असेल तर प्रत्येक चेंडू हा महत्वाचा असणार आहे. तो फलंदाजी टीमसाठी सुद्धा आणि फिल्डिंग टीमसाठी सुद्धा. कारण एका चेंडूवरती 1 धाव जर तुम्ही अवांतर स्वरूपात देत असाल तर ऑपोजिशन संघाला 1 बॉल पण सुद्धा ॲडिशनल वाढतो आणि त्या बॉलवरती चौकार षटकार सुद्धा येऊ शकतो. नक्कीच सर. आपण पाहतोय एका थोडं कानमंत्र जीवन गावणला लालचंद गावणने स्वतः भाऊ आहे मैदानात दिलेला आहे. यावेळेस चांगला चेंडू तिथे मात्र 1 धाव आणि या एकेरी धावांनी एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 बाद 33 या आकड्यावरती. येणारं समीकरण 15 चेंडूमध्ये अजूनही 39 धावा करायच्या आहेत. 15 चेंडू 39 धावा. शांत वातावरण. थोडंसं मौसम बदललेलं आहे. संध्याकाळचं वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये आता कशा प्रकारच्या धावा येतात ते बघणं फार गरजेचं आहे. वन सोल्युशन क्रिकेट संघ या मैदानामध्ये आता त्यांना 15 चेंडूमध्ये 39 धावांची गरज आहे. समोर गोलंदाज आहे तो जीवन गावण. ऑन द स्ट्राईक खेळण्यासाठी सोन्या गायकवाड. सोन्या गायकवाडला चांगला चेंडू टाकलाय. हवेमध्ये आहे चेंडू. चेंडू थांबणार नाहीये. तिथे अडवण्याचा प्रयत्न केलाय आणि खूप चांगलं प्रदर्शन मी म्हणेन. क्षेत्ररक्षणामध्ये झेलही घेता आला असता परंतु तिथे 3ऱ्या पंचांची मागणी केली जाते. चला थर्ड अंपायरने आपला निर्णय कळवायचा आहे. मोठा फटका होता. मोठा मासा गळाला सापडला होता परंतु डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक थोडीशी घोड चूक करतोय. कारण सोन्याची विकेट जर ही मिळाली असती तर मात्र मोठा जल्लोष मात्र सन सिटी ब्लास्टरच्या संघ समर्थकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला असता. नक्कीच थर्ड नाही अंपायरचा इशारा येतोय नॉट आउट. एक मिनिट. थर्ड अंपायरनी घेतलेला आहे त्यामुळे थर्ड अंपायरचा निर्णय देणे अपेक्षित असणार आहे. जो काही निर्णय असेल तो आपल्याला मिळेल कारण पहिल्या दिवसापासून थर्ड अंपायरचा निर्णय बऱ्याच संघाला दिलेला आहे. कारण सगळे संघ हे बिग बॅशचेच आहेत त्यामुळे कुठल्याही संघावरती असा चुकीचा निर्णय त्यांच्या बाजूनी दिला जाणार नाही याची दक्षता मात्र नक्कीच बिग बॅशच्या माध्यमातून आम्ही सर्व मंडळी घेणार आहोत. हा मला वाटतंय 2च धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळतात. मोठा मासा गळाला सापडला होता परंतु केलेली मिस्टेक मात्र कितपर्यंत संघाला अडचणीमध्ये नेते बघूया. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट आणि आता मात्र पिचिंग ऑफ द ऑफ साईड.
पंचांचा इशारा येतोय वाईट अबांत स्वरूपामध्ये संघाच्या खात्यावरती एक धाव लागली जाते. संघाची धावसंख्या होती 36 या 72 धावांना प्रत्युत्तर देत असताना आता धावा करायच्या आहेत त्या 13 चेंडू 14 चेंडू आणि 36 धावा. 36 धावा या संघाच्या खात्यावरती लागलेल्या आहेत. मोठा फटका परंतु चांगला सुंदर चेंडू कार्पेटच्या सहारे खेळला जातोय. डीप मिडविकेटचा क्षेत्ररक्षक धावतोय. बघूया दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाज. वा व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेटने या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या 2 धाव संख्येने संघ जाऊन पोहोचत 38 या धावांवरती. आता 13 चेंडू आणि 34 धावा. तिसऱ्या पंचांची मांग केलेली आहे. बघूया रनआउट साठी थर्ड अंपरचा मला वाटतं एक कॉल दिलेला आहे. चांगला चेंडू खेळला होता. सन्मान केला होता चेंडूला कार्पेटच्या साऱ्या डीप लॉंगाच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. क्षेत्ररक्षक शरद म्हात्रे आणि थर्ड अंपरचा इशारा हा नॉट आउटचा इशारा येतोय. चांगलं नियोजन बिग बॅशच्या माध्यमातून प्रत्येक संघावरती कुठल्याही प्रकारचे अन्याय होणार नाही याची काळजी मात्र बिग बॅश कमिटीने घेतलेली आहे. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा धन्यवाद आणि आभार मानतो बिग बॅश कमिटीचं सुंदर नियोजन या बिग बॅशच्या माध्यमातून. पुढचा चेंडू मोठा फटका मारा परंतु सोन्या मात्र थोडासा प्रेशराईज फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. जो सोन्या पहिल्या 2 मॅच मध्ये बहरला होता तो सोन्या मात्र या तिसऱ्या आणि महत्वाच्या सामन्यामध्ये थोडासा बॅकफुटला जाताना दिसतोय. अशा पद्धतीने प्रेशराईज फलंदाजी झाली तर आपल्या संघाला थोडासा अडचणीमधून बाहेर काढण्यासाठी सोन्याला तर मात्र या मॅच मध्ये कमबॅक करावं लागणार आहे. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. संघाची धावसंख्या 39 या धावेवरती पोहोचली जाते. आता 12 चेंडू आणि विजयासाठी 33 धावांचं आव्हान जबरदस्त असणार सामना आहे. आता मात्र आपल्याला पाहायला मिळतंय 12 चेंडू आणि 33 धावा करत असताना मात्र गोलंदाजी चांगली आणि फलंदाजी चांगली करावी लागणार दोन्ही संघांसाठी मात्र एक उपयुक्त सामना आहे. या सामन्यातूनच आपण पुढे जाऊ शकता असा निर्णायक सामना आणि यावेळेस मात्र आपल्याला कडाप्रहार करावाच लागणार आहे. गोलंदाजी चांगली करावी लागणार आहे. फलंदाजी तितक्याच प्रकारची चांगली करावी लागणार आहे. बघा आता 12 चेंडू आणि 33 धावा हे विजयासाठी करायचे आहे. ते वन सोल्युशन सोनारी दिघोडे संघाला सोन्या गायकवाड सलामीला आला अजून सुद्धा परंतु सोन्याला पाहिजे तितका सूर गवसला नाही. त्यामुळे सोन्याकडे जास्तीत जास्त स्ट्राईक सुद्धा सोन्याला मिळलेली नाहीये. आता शेष 12 चेंडूवरती सगळे 12च्या 12 चेंडू खेळण्याचा प्रयत्न सोन्याच्या माध्यमातून झाला तर या मॅच टर्निंग पॉईंट ठरू शकतो किंवा मॅच विनर होऊ शकतो का बघूया. हे थेट प्रक्षेपण या लाईव्ह मॅचच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु सन सिटी ब्लास्टर तितक्याच उमदीने ताकदीने हा संघ मैदानामध्ये जिंकण्याच्या इराद्याने उतरलेला आहे. स्पीडअप करा. फार वेळ घालवू नये पंचांना आपण. विनंती आहे टीम मीटिंग नको आहे. लक्षात घ्या कॅप्टन्स संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही चांगला सहकार्य केलात. शेवटपर्यंत चांगला सहकार्य करून आजचा दिवसाचा शेवट गोड कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. मॅच कडे वरतोय 12 चेंडू आणि 33 धावा. सोन्या गायकवाड इज ऑन अ हॅट स्ट्राईक वरती आहे सोन्या. बघूया आता या शेष 12 चेंडूचा सामना कशा पद्धतीने करतोय. विश्वनाथ पाटील पुढील गोलंदाज. 12 चेंडू आणि 33 धावांची अजूनही गरज आहे. रोमांचक सामना. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर अशा प्रकारचा क्रिकेट इथे खेळला गेलेला आहे. या सामन्यामध्ये कोण जिंकणार कोण विजय वाटचाल करणार कोण जाणार रविवारी या सामन्यांमध्ये या मैदानावरती अंतिम पारितोषिकासाठी. परंतु अतिशय अतिटटीचा सामना रोमांचक सामना मैदानामध्ये अजूनही रंगलेला आहे. एका बाजूला सोन्या गायकवाड तल धरून बसलेला आहे. 12 चेंडू मध्ये या 33 धावा करायच्या आहेत मैदानामध्ये. त्या करत असताना मात्र गोलंदाज सज्ज विश्वनाथ. यावेळेचा चेंडू भिडकावलाय. लालचंद गावंट इथे क्षेत्ररक्षण करतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. चौकारही अडवले जात आहे. परंतु दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज मात्र बाद. चला पंचांचा निर्णय असणार आहे. लक्षात घ्या कोणीही टीम मीटिंग नको आहे. एकत्र येऊ नका कारण थोडेसे लाईट्स कमी झाले नाही तर आपल्याला हॅलोजन लावावे लागतील. अतिशय महत्वाचा इम्पॉर्टंट सामना असणार आहे. 12 चेंडू 33 धावा असं समीकरण आहे. पंचांचा इशारा फलंदाज बाद. बाद नाहीये का.
बाद तर नाही का? नक्कीच हा 11 कमिटीचा नियम आहे. दोघाही एंड सोडायचा आहे, आपल्या कमिटीचा निर्णय आहे. जर एंड सोडला नाही तर हा एकच धावा असणार. दुसऱ्या धावेसाठी मला वाटते फलंदाजाने आगेकूच केली होती. एक धाव ही संघाच्या खात्यावरती जमा झाली. 40 धावा, 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 40 धावा. अतिशय रोमांचक सामना सर. आता मैदानामध्ये 11 चेंडू आणि 32 धावा अजूनही करायच्यात आणि स्ट्राईक एंड वरती मात्र फलंदाज बदललेला आहे. गोलंदाजी विश्वनाथ पाटील करत आहेत. स्ट्राईक एंड वरती मात्र शेखर वास्कर कुंडेवाल फलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. 11 चेंडू मध्ये या 32 धावा होणार की नाहीये, येणारा काल, येणारे वेळ, येणारे चेंडू सांगणार आहेत. परंतु संदीप पाटील सर प्रेशराईज झाले आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. आपण पाहता एका बाजूला यावेळेस सामना रंगतदार अवस्थेत आहेत. निर्णायक सामना आहे. या सामन्यामध्ये काय घडणार, येणारा काल सांगणार आहे. गोलंदाज तयार. यावेळेचा चेंडू टटवला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे. अजून एक मोरा बाद होतोय. आता मात्र धक्का बसतोय. 5वा. म्हात्रे सुरेश म्हात्रे लाभले आम्हाला सल्लागार, त्यांचा सल्ला लयच मोलाचा ठरे बघा तो वेळेवर. राजन कोहली कार्याध्यक्ष कार्य करताय एक नंबर, सर्व तालुका अध्यक्षांचा लागलाय आयोजनाला हातभार. धन्यवाद डीजे मास्टर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. शरद म्हात्रे आज संपूर्ण दिवसभरामध्ये आयोजकांकडून आपल्याला अनाउन्समेंट आहे, विनंती आहे की ओव्हर षटक चालू असताना टीम मीटिंग नको आहे, नको पाहिजे आहे. त्यामुळे संघनायकाने याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. शरद म्हात्रे खरं सुंदर असं खेळाचं प्रदर्शन. पुढचा चेंडू, मोठा फटका आणि फटक्यामध्ये झटका मिळतोय तो. चेंडू सीमा रेषे बाहेर. सोन्या गायकवाड ब्रँडेड फटका, षटकार. 40 वर्षीय खेळाडूंचा खेळ रंगला या आज क्रिकेटचा. 40 वर्षीय खेळाडू. हॅलो. 9 चेंडू आणि 26 धावा या विजयासाठी करायच्या आहेत. 9 चेंडू आणि 26 धावा. मोठा फटका, चेंडू बराचसा हवेमध्ये. सात 17
एक बॉल 2 कंपल्सरी. एक चेंडू आणि 2 धावांची आता मात्र गरज आहे. जबरदस्त सामना. एका बाजूला आपण पाहतो सोनिया गायकवाड मैदानात ज्या प्रकारचा सामना झाला होता, अतिशय रंगतदार सामना. आणि आता दोन्ही संघांच्या पासण्या कशा होतात? श्वासे नासपद उट्टड पिंगट जटाडूड डाट बाण दंडनाट वज्रदंड नाट नके तिके तिके पोळी बोट. श्वास घेताना आता दोन्ही संघांच्या पासण्या कशा होतील? पासपूस पासपूस फुसफुस. यावेळेस मात्र गोलंदाज लालचंद तयार आहे. जबरदस्त गोलंदाजी करण्यासाठी लालचंद तयार आहे. अंतिम एक चेंडू आणि या चेंडूवरती मात्र विक्रमी सामना मैदानामध्ये. दोन्ही संघ तयार आहेत हा सामना खेळण्यासाठी. दोन्ही संघांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर. किरण खुटले मात्र ऑन द स्ट्राईक खेळण्यासाठी सज्ज आहे. कोण जिंकणार हा महत्वाचा सामना. यावेळेला चेंडू आरपार सीमापार रामदेव बाबा पतंजली षटकार 6 धावा. चला ओके झालं काय. वन सोल्युशन आहे ना त्याला कशा